आपल्या मनामध्ये खूप वाईट निगेटिव्ह विचार येतात, ते थांबवायचे कसे? किती प्रयत्न केला तरी ते थांबतच नाही. हे मनातले विचार थांबवायचे कसे? मनात येणारे सतत वाईट आणि निगेटिव्ह विचार पूर्णपणे बंद होतील. फक्त 3 गोष्टी करा. हाय, मी सुजाता. यूट्यूब चॅनलवर सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. यूट्यूब चॅनलवरचा माझा नवीन चॅनल आहे. चॅनलला सपोर्ट करा. आजचा व्हिडिओ बनवायचा विषय म्हणजे सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. आपल्या घरात रोज निगेटिव्ह विचार असतात, त्यामुळे आपण पूर्णपणे निगेटिव्ह होऊन जातो. वाईट विचारांना थांबवायचे कसे? आपण रोजच्या दैनंदिन जीवनात निगेटिव्ह विचार करत राहिलो तर आपले आयुष्य पूर्णपणे बिघडून जाते. माझं आणि तुमचं काही असं वेगळं नाही. आपण सगळे सारखेच आहोत. आपल्या प्रत्येक घरात रोज काही ना. आजचा विषय म्हणजे प्रत्येक स्त्री ही निगेटिव्ह झालेली असते. रोज घरात तिला काही ना काही निगेटिव्ह ऐकायला किंवा आसपास सभोवताली आपले नातेवाईक, आसपासची मंडळी निगेटिव्ह बोलत असतात. माझं असं आहे, मला पण सर्व नातेवाईक निगेटिव्ह बोलत राहत होते. मीही निगेटिव्ह होऊन गेली होती. जसं मलाही सतत निगेटिव्ह बोलत राहायचं, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात राहायचं. आपण आपल्याला सतत निगेटिव्ह ऐकत बसायचं नाही. आपण काय करायचं की आपल्याला निगेटिव्ह कोणी बोलत असलं तर आपण त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या कामात व्यस्त राहायचं. रिकामं राहिलो आपण की आपल्या मनात सारखं वाईट विचार येत असतात. त्यासाठी आपण काय करायचं तर बसून राहायचं नाही. बसून राहिलं की आपल्याला सारखं मनात तेच विचार येत राहतात. ते विचार आले की आपल्याला त्रास होत राहतो. आपल्याला त्रास झाला की तो त्रास पूर्ण घरावर आपले होत असतो, आपल्या कुटुंबावर होतं. म्हणून आपण वाईट विचारांपासून, वाईट लोकांपासून लांब राहायचं. आपण आपल्याला थोडंसं चांगल्या सवयी लावून घ्यायच्या. मला हे सगळे असे बोलायचे की रोगीटच आहे, हिला काही जमतच नाही, हिला काही येतच नाही, ही काय करतच नाही. अशा विचारांनी मी पूर्ण माझं आयुष्य निगेटिव्ह होऊन गेलं होतं. पण मी काय केलं, त्यातून काहीतरी घेतलं, शिकले. काही निगेटिव्ह पण विचारातून आपण चांगलं करायचं असतं. तसंच माझं पण झालं. मीही चांगलं घेतलं, त्यातून एवढं शिकले की माझं आयुष्य बदललं. आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल तर थांबायचं नाही. आपण त्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपण काय करायचं, सतत आपण स्वतःला सांगत जायचं, पॉझिटिव्ह राहत जायचं, आपला आत्मविश्वास वाढवायचा. आपण चांगली पुस्तकं वाचायची, चांगले कार्यक्रम बघायचे. चला तर मग व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. मनात वाईट विचार येतात कसे आणि ते कसे थांबवायचे? वाईट विचार आला तर आपल्या मनातील कचराच बाहेर पडत राहतो. तुमच्या मनात जर चांगले विचार असतील तर तुमचे विचारही चांगलेच राहणार. मनामध्ये काय साठवावे आणि काय साठवू नये हे आपणच ठरवायचं आहे. आपण एक उदाहरण घेऊया. आपण जर रस्त्याने चालत चाललोय, चालता आपल्याला एक नदी लागली. आपल्याला नदीतून जायचंय, पण काय झालं, नदीतून जाताना नदीला प्रवाह आलाय. नदीत आपलं काय होणार, आपण ठरवायचं स्वतः की आपण नदीतून चालत पुढे जायचं की ते पाण्यात बरोबर वाहत जायचं. वाहत गेलं तर काय होणार, आपण बुडणार आहे हे आपल्याला माहिती आहे. पण आपण काय करायचं, आपल्याला तर वाचायचंय. मग वाचण्यासाठी काय करायचं, आपण पोहत पुढं नदीच्या कडेला जाणार आहे. मग त्यावेळेस आपण ठरवतो की आपल्याला काय चांगलं करायचं आणि काय वाईट करायचंय. आपल्याला बुडायचंय का बाहेर निघायचंय हे आपण ठरवायचं असतं. मग वाईट लोक आपल्याला बोलत असतात त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे तेही आपल्याला समजलं पाहिजे. चला एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. कंसाची बहीण
देवकी वासुदेव तर सगळ्यांना माहीतच आहे, पण देवकीवर कंसाचं एवढी माया होती. कंसाचं बहिणीवर एवढं प्रेम होतं की तो जेव्हा कंसाला समजलं की देवकीच्या पोटी येणारा तिचा पुत्र आपला घात करणार आहे, हे समजल्यावर कंसाने काय केलं की आपल्या बहिणीला बंदी करून टाकलं. बहीण देवकीची 7 पुत्र कंसाने मारली. असा एखादा वाईट विचार असतो. एखादा वाईट विचार आला की आपण कोणाच्या संगतीत राहता आणि कोणावर अवलंबून असतो. या चांगल्या गोष्टींचा चांगल्या व्यक्तींच्या संगतीत राहायचं की आपण वाईट व्यक्तींच्या संगतीत राहायचं, हे आपण ठरवायचं. आयुष्यात रोज घरात येणारी वर्तमानपत्र, TV या सगळ्या माध्यमातून वाईट कंसासारखे येत असतात. इंटरनेटमधूनही कंसासाठी खरी वाईट मंडळी आपल्या आयुष्यात येत असतात. तुमच्या नातेवाईकातून हे सगळे आपल्या आयुष्यात कंसाचे काम करत असतात. आपल्या मनामध्ये कचरा टाकतात आणि हा कचरा जेव्हा आपल्या खोल अंतर्मनात जातो तेव्हा आपल्या चित्तामध्ये वाईट विचार येत राहतात. त्यामुळे मुळावर आक्रमण करणे फार गरजेचे असते. नाहीतर या निगेटिव्ह विचारांपासून बाहेर पडणे खूप अवघड आहे. आपल्या अंतर्मनाचे शुद्धीकरण करणे फार गरजेचे आहे. मग एखाद्याचे मन वाईट विचारांनी भरलेले असेल आणि सारखे वाईट विचार येत असतील तर मग अशा स्थितीमध्ये काय केले पाहिजे? मित्रांनो, मैत्रिणींनो, एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही या वाईट विचारांबद्दल सतत विचार करत असता, त्यांना खतपाणी घालत असता, तेव्हा ते विचार तुमच्या खोल अंतर्मनात जाऊन पोचतात. मग हे विचार बाहेर काढायचे कसे? या विचारांना तर बाहेर काढणे खूप गरजेचे असते. आपल्या मनातील गोष्टी अशा एका समजदार व्यक्तीबरोबर किंवा एक अशा व्यक्ती तुम्हाला जो चांगला मार्ग दाखवेल अशा व्यक्तीबरोबर शेअर केल्या पाहिजेत. ज्यामुळे त्याने काय होईल, तुमच्यातील निगेटिव्ह विचार बाहेर पडतील. तुमच्या मनातील निगेटिव्ह विचार पृष्ठभागावर आहेत ते विचार हळूहळू मनामध्ये भविष्यकाळात घर निर्माण करतात. ते बाहेर येतील. त्यामुळे आपले हृदय कोणाकडे तरी मोकळे केले पाहिजे. मनातील निगेटिव्ह विचार बाहेर काढल्यामुळे आपले मन हलके होते. आपले विचार काही प्रमाणात बाहेर पडतात. आपण विचारांचा जो साठा केलेला असतो तो चांगल्या विचारांनी तयार करायची. तर ते कसं करायचं ते आपण सतत चांगली पुस्तके वाचायची, सतत चांगले ऐकले पाहिजे, सतत चांगले वाचले पाहिजे, सतत आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे. यामुळे सतत काय होते, तुमच्या मनात वाईट विचार येणार नाही. वाईट विचार घोळत मनात राहिले काय होईल, त्यामुळे चांगले विचार करा, चांगले ऐका, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, चांगल्या गोष्टी करा. वाईट विचार आली तर काय होते, तुमच्या मनात जास्त वेळ टिकणार नाहीत. चांगल्या विचारांचे प्रमाण जास्त असल्यास निगेटिव्ह विचार आले तरी जास्त वेळ टिकणार नाहीत. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला इथेच एंड करते. चॅनलवर नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.